हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. कढी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येते ताकातली कढी, चिंचेची कढी किंवा आमसुलाची कढी, भाज्यांची कढी पण असते. आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती जरा वेगळी आहे. ती आहे मटारची कढी. मटारच्या सीझनमध्ये ही कढी मी नेहमी करते. मला स्वतःला खूप आवडते. सो तुम्हाला नक्की आवडेल. करूया सुरुवात आपण. चला. मटारच्या कढीसाठी आपण इथे घेतोय मटार, खोबरं, टोमॅटो, कांदा, हळद, मिरी, जिरं, आलं, धणे, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लाल अख्ख्या मिरच्या. या कढीसाठी आपण वाटण करून घेणार आहोत. 1 वाटी खोबरं, 1 मोठा लाल टोमॅटो, 6-7 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, साधारण 2 मिरी. इथे मी कुटलेली मिरी आहे, मी अगदी 2 मिरी, फार नाही. आणि या ज्या लाल मिरच्या आपण इथे घेणार आहोत त्या अख्ख्या लाल मिरच्या आहेत. त्या तोडून आपण त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि मग मिक्सरमध्ये टाकायच्या. इथे मी 3 मिरच्या घेतल्यात. ह्या मला ही कढी जास्त आवडायचं कारण म्हणजे असं की सोपी आहे. एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये टाकले, वाटलं आणि गाळून घेतलं की झालं. आता आपण मिक्सर फिरून घेऊयात. ह्यात आपण थोडं पाणी टाकून घेतोय, 1 वाटीभर. आपलं वाटण इथे तयार आहे. आता आपण हे गाळून घ्यायचे. गाळताना पण ह्याच्यात पाणी आपण टाकून घेणार आहोत. परत अजून एखादा ग्लास पाणी. ही कढी असल्यामुळे मी हे असं वाटण करून गाळून घेते कारण ते तोंडात नाही आलं पाहिजे. आणि मग हा चोथा म्हणजे त्याचं सगळाच रस छान ह्या वाटणात उतरलेला आहे. आणि आपण आता चोथा टाकून देणार आहोत. त्याच्यात काहीच नाही उरलं. आता इथे आपलं गाळलेलं वाटण तयार आहे. आता आपण मटार फोडणीच टाकून घेऊयात. 1.5 चमचा तेल टाकते मी. इथे जास्त तेलाची गरज नाही कारण आपण वाटणात खोबरं घेतलंय ना, खोबऱ्याचं तेल सुटतंच ते. बारीक चिरलेला एक हा कांदा आहे तो टाकते फोडणीला. आपला कांदा इथे छान गुलाबी झालाय. आता मी 1 वाटी मटार टाकते याच्यात. दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता मटारचा छान आवाज येतोय, असा मध्ये तडतडत आहेत, म्हणजे आपले मटार झालेले आहेत. उघडून बघूयात. आता मी ह्याच्यात मीठ घालते. 1 पाव चमचा मीठ घालते मी. आणि हे जे आपण वाटलेलं गाळलेलं वाटण आहे आपलं, त्याच्यात पण थोडंसं, अगदी पाव चमचा नाही पण थोडं मीठ टाकून घेते. मग तुम्ही चाखून बघू शकता कसं मीठ पाहिजे तुम्हाला, ते नंतर टाकता येईल. आता हे आपलं वाटून गाळलेलं वाटण आहे ते मी टाकते. हा जो लाल रंग आहे तो आपण अख्ख्या सुक्या ज्या लाल मिरच्या वापरल्या त्याचा आहे आणि टोमॅटो पण आहे. तुम्हाला जर सुक्या लाल मिरच्या अख्ख्या नाही मिळाल्या तर तुम्ही काश्मीरी तिखट पण वापरू शकता. आता एक छान दणदणीत उकळी आणूयात. चला, आपली उकळी येऊन झाले इथे. आता आपण कोथिंबीर जास्त नाही, अगदी 3 काड्या कोथिंबीर घ्यायची आणि छान अशी बारीक चिरून टाकूयात त्याच्यावर. आणि कढीपत्ता. कढीपत्ता असा चिरून टाकायचा शेवटी.
ह्याच्यासाठी की ह्याची चव छान येते. आणि शेवटी ती कढी आहे ना, कढीपत्ता तर पाहिजे, पण तो शेवटी टाकायचा आपण. वा, मस्त छान रंग आलाय, छान शिजली आपली कढी. खमंग मटारची अशी कढी आपली इथे तयार आहे. ही कढी तुम्ही भाताशी खाऊ शकता, चपातीशी खाऊ शकता आणि ब्रेडशी तर इतकी सुंदर लागते. म्हणजे ही शिळी झाल्यानंतर ब्रेडशी खूप छान लागते. तर ही आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.